अजित पवारांच्या अपघातातील विमानाचा सीडीआर अमेरिकेच्या कंपनीने तपासला. रोहित पवारांचा गौप्यस्फोट. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला 3 महिने पूर्ण झाले असतानाही तपासात ठोस पुरावे नसल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यातील CID कार्यालयात हजेरी लावत तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी रोहित पवार यांनी म्हटलंय, जशी अपेक्षा होती त्याचप्रमाणे आम्हाला कोणताही अधिकारी इथे दिसला नाही. कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता असा ज्याला सर्व संदर्भ माहिती असतील. मात्र एक चांगली बाब म्हणजे मीडियाच्या दबावामुळे आधी स्पष्ट करायला येत नसलेल्या विमानाच्या घडामोडींचं CDR अमेरिकेच्या कंपनीनं तपासलं आहे आणि संपूर्ण डेटा डाउनलोड होतो आहे. त्यानंतर काही आम्ही जे AIB नाही तर DGCA बरोबर जे काय पत्र व्यवहार केला आणि DGCA आम्हाला जी माहिती पाठवलेली आहे त्याबद्दलचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही आलो होतो. याच्यात बरंच काही लिहिलंय, पण एक छोटासा विषय सांगतो. FDR म्हणजे मशीन विमानाचं जे आहे ते कशा पद्धतीने वागलं, त्याचे डिव्हाइसेस कशा पद्धतीने वागत होते, हे कुठे रेकॉर्ड होतं ते FDA. तर आम्ही जी मागणी केली होती की अमेरिकेची एखादी एजन्सी, चांगली एजन्सी घ्या, तर आम्हाला या रिपोर्टमध्ये सांगितले. धन्यवाद आपल्या सर्वांचे, मीडियाचे आणि महाराष्ट्राचे. दबाव आल्यामुळे DGCA अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतलेलं आहे. सांगितलंय की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठे गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला पाहिजे असं सांगितलं. आणि त्यानंतर CVR हा जळलाय असं सांगत होते. आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळला असं ते म्हणत होते. आता त्यांनी सांगितले CVR ची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली. पण शेवटची लाईन बघितली, त्यांनी सांगितलंय की हा सगळा तपास हा आम्ही क्रिमिनल अँगलने करत नाही, पण उद्या जाऊन कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये या अनुषंगाने करतोय. असे सगळे डॉक्युमेंट तिथं दिलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.